नमस्कार. मी पद्मश्री पोपटराव पवार, सरपंच आदर्श गाव हिवरे बाजार. मी आपणा सर्वांना एक आव्हान करतो की मी माझ्या हिवरे बाजारमध्ये गेली 35 वर्ष जो विकास कामाचं काम करत असताना किंवा राज्याच्या आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून काम करत असताना तसे अनेक केंद्र राज्य वेगवेगळ्या ठिकाणी जाताना लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कुटुंब विभक्त झालं का त्याचा परिणाम शेताच्या बांधावर होतो, शिवार वाहतुकीच्या रस्त्यावर होतो आणि त्याचा पुढचा परिणाम विविध कार्यकारी सेवा संस्था किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गावामध्ये येतो. त्यामुळं अनेक कुटुंब वेगवेगळ्या विचाराने विभागले जातात आणि याचा परिणाम गावाच्या विकास प्रक्रियेवर होतो आणि त्यातून साहजिकच कुठली योजना मंजूर झाली की त्यामध्ये तक्रारी सुरू होतात. म्हणून वर्षानुवर्षाच्या भावकीचे वादामुळं वर्षानुवर्षे शेतकरी कुटुंब पोलीस स्टेशन, कोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत जात आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांचे शिवार वाहतुकीचे रस्ते, बांध आणि त्यांचं प्रॉपर्टी कार्ड या 55 सेवा एकाच व्यासपीठावर आल्यामुळं आणि शेतपालन रस्त्याच्या समस्या सुटत चालल्यामुळं मोठ्या प्रमाणात वाद कमी होत आहे कुटुंबाचे आणि त्याचा परिणाम गावाच्या विकास प्रक्रियेवर निश्चितपणे चांगला होत आहे. म्हणून आपल्या कुठल्याही समस्या असतील तर या समस्या सोडवायच्या असतील तर आपण सर्वांनी या वेगवेगळ्या अभियानाचा उपयोग करून घेतला पाहिजे. कारण हिवरे बाजार आज इथं येत असताना आम्ही 1992 पासून वेगवेगळ्या अभियानात सहभाग घेतला. त्यामुळं लोकसहभाग मिळाला, गावाला पुरस्कार मिळाला आणि त्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून, देशातून, परदेशातून लोक गाव पाहायला हिवरे बाजारला यायला लागले. लोंढेचे लोंढे गावात येतात. त्याला एकच कारण, आम्ही भाऊबंदकी यामध्ये जे तंटी आणि वाद होते ते गावातच मिटवले आणि त्याचा परिणाम कुठल्याही कुटुंबातला वाद आज बाहेर जाताना दिसत नाही. म्हणून या अभियानामुळं आपल्याला, आपल्या कुटुंबाला आणि पर्यायाने आपल्या गावाला विकासाच्या एका दिशेने घेऊन जाणं सहज शक्य आहे. म्हणून शेवटी शासनाच्या योजना या कल्याणकारी मायबाप सरकारच्याच योजना आपण म्हणतो आणि आपला सर्वांचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजीराजांच्या नावाने हे महाअभियान आपल्या सर्वांच्या समोर आहे. तरी आपण सर्वांनी यात सहभाग घेऊन आपल्या कुटुंबातल्या आणि आपल्या गावातल्या सर्व जमिनीशी संबंधित रेकॉर्ड असेल, प्रॉपर्टी कार्ड असेल किंवा रस्ते असतील यासाठी आपण या अभियानाचा उपयोग करून घ्यावा आणि आपण एक सुरक्षित, आनंदी कुटुंब आणि आनंदी कुटुंब म्हणलं की आनंदी गाव होता या दिशेने वाटचाल करावी. यासाठी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपणही शासनाच्या योजनांचा पुरेपूर अभ्यास करून आपण सुरक्षित आणि आनंददायी रेकॉर्ड तयार करावं ही विनंती. महसूल विभाग, महाराष्ट्र शासन. अधिकृत माहिती आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी आजच महसूल विभागाच्या सोशल मीडिया हँडलला फॉलो करा.